पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याला सध्या पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले। आरोपी दत्ता गाडेची पहाटे वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली आहे। आज सकाळी 11 वाजता त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करणार आहेत। काल रात्री 1:30च्या सुमारास पुणे पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे। या आरोपीला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पकडण्यात आलं। माहितीनुसार रात्री 12च्या सुमारास आरोपी पाणी पिण्यासाठी नातेवाईकांच्या घरी गेला होता। तेव्हा मला पश्चाताप झालाय, मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय असं त्याने बोलून दाखवलं होतं। मात्र हे बोलून तो परत निघून गेला। मात्र पोलीस प्रशासनाच्या आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे आणि पुण्यात आणलं गेलंय। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, मध्यरात्री आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। आता पुढील घटनाक्रम कसा असेल, काय कारवाई केली जाईल? गेले 70 तास पुणे पोलीस याच आरोपीच्या मागावर होते। दत्तात्रय गाडे असे आरोपीचं नाव होतं। अखेर काल रात्री 1:30च्या सुमारास या आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं। खरं तर 70 तास या पुणे पोलिसांवर वेगवेगळे ताशेरे ओढले गेले, त्यांच्यावर टीका केली गेली। पुणे पोलीस काय करतायत यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। मात्र रात्रभर सर्च ऑपरेशन राबवून डॉग स्क्वॉड असू देत किंवा 100 ते 150 जणांचा फौजफाटा या सगळ्या आरोपीच्या मागावर लागले होते। शिरूरला या आरोपीचं शेवटचं लोकेशन सापडलं होतं आणि त्या मार्गाने सगळ्या पोलिसांनी आगेकूच करत रात्री 1:30 वाजता सगळी झटापट करत उसाच्या शेतात या आरोपीला अटक केली आणि त्यानंतर आता या आरोपीला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आहे। त्याला इथे लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि दुपारच्या सुमारास त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल। या सगळ्याचा रात्रभर वार्तांकन माझा सहकारी मिकी करत होता। मिकीकडनं आपण जाणून घेऊया की रात्रभरात नेमकं काय काय घडलं। मिकी, रात्रभर तू वार्तांकन करत होता आणि रात्रभरात नेमकं काय काय घडलं, पोलिसांचं सर्च ऑपरेशन नेमकं कसं कसं सुरू होतं? शिरूर तालुक्यातील गुणाट या गावामध्ये जवळपास 70 तास हे सगळं ऑपरेशन सुरू होतं। रात्री जेव्हा पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांचं ऑपरेशन अंधारात जवळपास 12ला सुरू केलं, तेव्हा पोलिसांना अशी माहिती मिळाली की त्याच गावातील एका घरामध्ये ते नातेवाईकांचं घर होतं। त्या ठिकाणी येऊन त्यांनी मला पाणी प्यायचंय, मला पाणी द्या ही मागणी केली, मला जेवायचंय, अक्षरशः तो तिथं रडत होता। अशी परिस्थिती स्वतः त्या घरच्यांनी, त्याच्या नातेवाईकांनी सांगितलेली आहे। एवढंच काय तर माझ्याकडून चूक झाली, मला पश्चाताप झालेला आहे असं देखील सांगितलं आणि मला पोलिसांना सरेंडर करायचंय। मात्र पोलिसांना सरेंडर तो झाला नाही आणि त्यांनी परत तिथून पळ काढली आणि तो परत एकदा उसाच्या शेतामध्ये आतमध्ये निघून गेला। परंतु त्या नातेवाईकांनी या संदर्भातली माहिती पोलिसांना, जे पोलीस तिथं होते त्यांना दिली, फोन करून या संदर्भातली माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी अक्षरशः त्या स्पेसमध्येच कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला। रात्री ड्रोनच्या माध्यमातून असेल, डॉग स्क्वॉड असतील, स्वतः पोलीस उसामध्ये घुसून म्हणजे या शेतात आतमध्ये जाऊन हे सगळं काही ऑपरेशन त्या ठिकाणी राबवत होते। तिथले ग्रामस्थ देखील या संदर्भात पोलिसांना खूप सहकार्य करत होते, मदत करत होते आणि त्यानंतर जवळपास 1:30च्या सुमारास तो एक उसाच्या शेताच्या पलीकडं एक कॅनल वाहतो, त्या कॅनलच्या तिथंच तो लपून बसलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी पकडलं। परंतु 2 दिवस आपण जर बघितलं तर तो इथून हा सगळा स्वारगेटमध्ये ज्या पद्धतीने त्याने त्या 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केला, त्यानंतर तो फरार झाला। तो थेट गावात गेला, या शिरूर तालुक्यातील गुणाट त्याचंच गाव आहे, त्या ठिकाणी तो गेला। त्यानंतर तो 2 दिवस या शेतामध्येच लपून बसलेला होता। पोलिसांना पहिल्या दिवशी जिथं तो झोपलेला होता तिथं त्याचे कपडे, त्यांनी अर्थात कपडे देखील बदललेले आहेत। त्या ठिकाणी झोपण्यासाठी काही जे बेडशीट असतं किंबहुना आपण गोदडी म्हणू, ते देखील पोलिसांना त्या ठिकाणी पहिल्या दिवशी सापडलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणून पोलिसांना कन्फर्म झालं की तो याच परिसरात आहे आणि हा ऑपरेशन आणखीन वाढायला गरज। आपण बघितलं तर जवळपास क्राईम ब्रांचच्या 13 टीम्स होत्या, त्यानंतर स्थानिक पोलीस म्हणजे ग्रामीण पोलिसांचं सहकार्य होतं। एवढंच काय तर 100हून अधिक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उसाच्या शेतामध्ये जाऊन हे सगळं बॅकग्राऊंड काय आहे, तो काय काय करत? अगदी आपण जर बघितलं तर आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे। तो याच्या अगोदर जवळपास 7 ते 8 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, वेगवेगळे चेन स्नॅचिंग असेल किंबहुना या अशा पद्धतीने मुलींना त्रास देणं, हे सगळे असे 8 गुन्हे त्याच्यावर आहेत। गावकऱ्यांची जेव्हा आपण बोलायचा प्रयत्न केला तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तो असे काही कृत्य करतो हे बिलकुल माहीत नाही। गावात आल्यानंतर तो बऱ्यापैकी शांत राहतो। मात्र काही गावकऱ्यांनी हे देखील म्हणलं की तो बोलण्यात बरेच लोकांना फसवायचा प्रयत्न करतो, पैसे काढण्याचा प्रयत्न करतो। हे अनुभव गावकऱ्यांना देखील आलेले आहेत। मात्र
आत्ताचा जो प्रकार त्यांनी केलेला आहे याचं समर्थन बिलकुल गावकऱ्यांनी केलं नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळून त्याला धरण्यासाठी मदत देखील केली आणि जवळपास 72 तास हे ऑपरेशन सुरू होतं आणि त्यानंतर पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आलेलं आहे। अर्थात भूक त्याला जेवायला कुणी दिलं नाही, पाणी दिलं जात नव्हतं आणि त्यामुळं शेवटी तो बाहेर पाणी पिण्यासाठी आला आणि त्यावेळेस पोलिसांना ती माहिती मिळाली आणि त्याला लगेच अटक करण्यात आली। आता गुन्हाट गाव असू देत किंवा शिरूरचा परिसर, या सगळ्या परिसरात बिबट्यांचा वावर मोठा असतो आणि रात्रीच्या वेळी हे सगळं सर्च ऑपरेशन सुरू होतं। तुम्हाला भीती आणि या पोलिसांच्या मनात कुठे भीती दिसली नाही का आणि पोलिसांनी कशा पद्धतीनं ते काम केलं? अगदी आपण जर आपण बघितलं तर शिरूरच्या जवळच्या गुन्हाट गावात हे सगळं या आरोपीला अटक करण्यात आली। मात्र त्या सगळ्या गावाच्या आजूबाजूला बिबट्याचा वावर असताना रात्री हे सर्च ऑपरेशन राबवलं आणि अखेर पोलिसांनी या आरोपीला अटक केली। 11 वाजता त्याला हजर करण्यात येणार आहे शिवाजीनगर न्यायालयात आणि यानंतरची कारवाई काय होते त्याच्यावर नेमके काय काय पोलीस कलम लावतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं, धन्यवाद शिवानी आणि धन्यवाद मिकी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आरोपी दत्ता गाडेच्या संपूर्ण अटकेची चौकशी पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळेंच्या नेतृत्वात झाली आहे। त्यांच्याशी या चौकशीबाबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मिकी घाई यांनी। आपण पाहूयात। डीसीपी निखिल पिंगळे सर सध्या आपल्या सोबत आहेत, ज्यांच्या अंडर हे सगळं ऑपरेशन सुरू होतं। सर, आपण आरोपीला अटक केलंय? आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपासासाठी त्याला आता आपण स्वारगेट पोलीस स्टेशन जिथं तपास चालू आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तिथून तपास तो चालणार आहे। सर, म्हणजे तो गेले 3 दिवस याच गावामध्ये होता? प्राथमिकदृष्ट्या तरी असं दिसून येते। आता पुढील तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की तो कुठं होता, काय करत होता आणि काय काय केलं त्यांनी या काही 3 दिवसांमध्ये। सर, तो 2 दिवस शेतामध्ये झोपत होता, कारण काही कपडे देखील मिळालेत त्याचे? आपल्याला अशी प्राथमिक माहिती आहे, परंतु खात्रीशीरित्या तसं आत्ता सांगता येणं चुकीचं ठरेल। सर, काही वेळापूर्वी तो एकाच्या घरी पाणी मागण्यासाठी पिण्यासाठी आला होता, बाटली दिली त्यांनी? आत्ता मी याच्याबद्दल काही भाष्य करत नाही। आपण तो त्याच्याशी जेव्हा इंट्रोगेशन करू त्यावेळी याच्याबद्दल खात्री। अशी प्राथमिक माहिती आहे? अशी एक प्राथमिक माहिती आहे की आपल्याला त्या पद्धतीनेच त्याच्याबद्दलची माहिती प्राप्त झालेली। सर, गावातील लोकांनी मुलांनी खूप मदत केली, आपण बघतोय आता की गावकऱ्यांनीच खरं तर हा सगळा जो काही प्रयास होता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे। सगळ्या पोलीस प्रशासनाला त्यांनी खरंच मदत केली, त्यांना सलाम आहे खरं तर। सर, कुठून आपण त्याला अटक केलंय, म्हणजे तो कुठं होता नेमका? गावाच्याच एका भागातून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। म्हणजे तो शेतातच होता लपून? असं काही तुम्ही गृहीत धरू शकता। असं किती लोक होते या पूर्ण तपासामध्ये? कारण आपण बघतोय खूप, म्हणजे गेले 3 दिवस तुम्ही सातत्याने इथं आपल्या भरपूर टीम्स या ठिकाणी कार्यरत होत्या। झोन 2च्या टीम्स होत्या, क्राईमच्या टीम्स होत्या, डॉग स्क्वॉड होतं, ड्रोनचे पथकं तुम्ही बघितले असतील, इतर जिल्ह्यांचे हे सुद्धा होते। आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गावातले नागरिक, गावकरी, आसपासच्या पंचक्रोशीतले सगळे नागरिक आणि गावकरी यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। अगदी पोलिसांच्या प्रयत्नाला अखेर यश आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्याच गावातून गेले 3 दिवस तो इथंच होता आणि पोलिसांनी आता अखेर त्याला अटक केलेली आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। दरम्यान या नराधमाच्या मुसक्या कशा आवळल्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर गुन्हा घडल्यावर 3 दिवस दत्ता गाडे शिरूर तालुक्यातील गुणाट गावात होता। गावाजवळ उसाच्या शेतात तो लपला होता। शिरूर आणि पुणे पोलिसांच्या टीम्सचा गावात कसून शोध सुरू होता। पोलिसांसह ग्रामस्थांकडूनही आरोपीचा शोध सुरू होता। आरोपी काल रात्री गावातल्या परिचिताकडे पाणी मागण्यासाठी गेला। परिचिताने त्याच्या ठिकाणाची पोलिसांना माहिती कळवली। पोलीस आणि ग्रामस्थांनी मग आरोपीच्या मुसक्या आवळल्या। तर हा अटकेचा थरार नेमका कसा होता आपण पाहूयात। शिरूर तालुक्यातील गुणाट या गावामध्ये अर्ध्या रात्री देखील सर्च ऑपरेशन पोलिसांचं या ठिकाणी सुरू आहे। काही गावकरी देखील या ठिकाणी मदत करतायत आणि आपण बघतोय डॉग स्क्वॉडच्या मदतीने या ठिकाणी हे संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे। जवळपास
13 टीम्स या गुन्हाट गावामध्ये या आरोपीचं शोध घेत आहेत. दत्ता गाडे या आरोपीचं नाव आहे आणि त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांना काही माहिती पुन्हा एकदा प्राप्त झालेली होती आणि त्याचाच आधार घेत रात्री देखील हे संपूर्ण सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे. जर आपण बघितलं तर डॉग जो आहे तो या ठिकाणी स्निफ करत तो या परिसरातून येऊन गेलेला आहे आणि त्यामुळंच अशा पद्धतीने इथं आपल्याला हालचाली पाहायला मिळत आहेत. अर्ध्या रात्री 1 वाजलेला आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे. किती टीम्स आहेत इथं? इथं जवळजवळ 8 टीम आलेल्या आहेत. 8 टीम. डॉग्सच्या मदतीने तो या परिसरात येऊन गेलाय. हो, बरं, काय काय म्हणला तो नातेवाईकांना? बरेच नातेवाईक सांगितलं त्यांनी, तेवढं सांगितलं. त्यांनी कोल्ड्रिंक देखील घेतलेली होती काय दुकानातून? काय आपण बघतोय पोलीस अधिकारी कंटिन्यू सातत्याने फोनवर आहेत. अतिशय धक्कादायक माहिती म्हणजे काही वेळापूर्वी तो एका ओळखीच्या घरी गेलेला होता. तिथून त्यांनी 1 लिटरची पाण्याची बॉटल इथं भरून घेतलेली आहे आणि त्यांना देखील सांगितलं त्यांनी की मला पश्चाताप झालेला आहे आणि मी लवकरच पोलिसांना सरेंडर होईल. मात्र तिथून त्यांनी त्यानंतर पळ काढलेला आहे आणि त्यामुळं पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि आपण समोर बघू शकतो पोलिसांची टीम आणि काही गावकरी देखील या ठिकाणी आहेत आणि डॉग बघतोय आपण स्निफ करत, म्हणजे अर्थात तो या मार्गावरून गेलेला आहे आणि त्यामुळेच डॉग या ठिकाणी स्निफ करत हे पुढे चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने जवळपास 8 ते 10 टीम्स या परिसरामध्ये सगळे आहेत. सर, पूर्ण क्राईम ब्रांच या ठिकाणी आहे. हो, अगदी बरोबर आहे. सर, काही वेळापूर्वी तो इथून आला होता असं काय? काही वेळापूर्वी तो पाणी मागण्यासाठी आला होता असं समजलेलं आहे. बरं सर. त्यांच्या माहितीप्रमाणेच आपण शोध घेत आहोत. सर, कुठं आला होता, कुणाच्या घरी, काय सांगतो? ते नक्की सांगता येणार नाही. जात आहेत. डॉग स्क्वॉड आहे आणि पोलीस सातत्याने या उसाच्या शेतीमध्ये या ठिकाणी शोध घेत आहेत. रात्री या अंधारात शेतात, उसाच्या शेतामध्ये आणि या सगळ्या रानांमध्ये येऊन पोलीस इथं सर्च ऑपरेशन या ठिकाणी राबवत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, शिरूर. दरम्यान पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवर सामना अग्रलेखातून आता चिंता व्यक्त करण्यात आली आहे. स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरलं, पुणेकर थंड या सामनाच्या अग्रलेखातून आता पुण्यातल्या गुन्हेगारीवर टीका करण्यात आली आहे. तर सामना अग्रलेखात काय म्हटलंय आपण पाहूयात. खून, बलात्कार, कोयता गँग हीच आता पुण्याची संस्कृती झाली आहे. विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही ओळख त्यामुळे पुसली गेली याचं दुःख कुणालाच नाही. स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरलं तरी पुणेकर थंड पडले ते त्यामुळेच. पुणेकर थंड आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड. मग राज्यात खून, गुन्हेगारी आणि स्त्री अत्याचारांची बेबंदशाही माजणार नाही तर काय होणार? पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, पण लाडक्या बहिणींना संरक्षण नाही, कारण गुंडांना राजकीय संरक्षण आहे. पुण्यात खून, अपहरण, खंडणी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. एसटी आणि सरकारी परिवहन उसने या गाड्यांचे कोठे बनवून चालवायला दिले आहेत काय? या अशा धंद्यातून कुणी कमाई करत आहे का? पुढची बातमी बघूयात. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचं समर्थन करताना घटनेबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची आता शक्यता आहे. घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही. ही घटना घडत होती त्यावेळी बसच्या आजूबाजूला 10 ते 15 लोक होते. प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय. परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15